आता शेवटचा क्वेश्चन मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आपल्या मराठी लोकांचा सगळ्याच प्रॉब्लेम असतो की इंग्लिश नीट बोलता येत नाही, तर सगळ्यात सोपी पद्धत कुठली आहे इंग्लिश जर एखाद्याला शिकायची असेल तर? सर्वात सोपी मी म्हणेन की सगळ्यांना मूव्हीज बघायला आवडतात ना, बरोबर, इंग्लिश मूव्हीज बघायच्या ज्याला जे आवडतायत, काय हॉरर आवडतायत, रोमॅन्टिक आवडतायत, ॲनिमेटेड आवडतायत, सायफाय आवडतायत, जे आवडतायत ते मूव्हीज बघा, सबटायटल्स ऑन ठेवा. ओके, म्हणजे आपल्याला कळतं, कारण त्यांचा ऍक्सेंट थोडासा वेगळा असतो ना, आणि आपल्याला मग ते वाचता पण येईल. मूव्हीज बघू शकता. सेकंड इज आय थिंक गाणी ऐकू शकता, छान छान इंग्लिश गाणी ऐकू शकता, ते लिरिक्स पण साईड बाय साईड वाचा. आणि तिसरं सर्वात इझी, तुम्हाला काही बघायचं नसेल, ऐकायचं नसेल, मी जेव्हा जर्मन लँग्वेज शिकत होते ना तेव्हा मी ही ट्रिक केलेली. आपल्याकडे स्टिकी नोट्स असतात ना, कुठल्याही स्टेशनरीमध्ये मिळतील, 30-40 रुपयाला असतात. तर ते काय करायचं, आता सपोज खुर्चीला चेअर म्हणतात, तर चेअर असं लिहायचं त्या स्टिकी नोटवर आणि ती स्टिकी नोट आपल्या घरच्या खुर्चीला चिटकवायची. आणि असं सगळ्या गोष्टींना करायचं. कबर्ड, कर्टन, विंडोज, लाईट, किचन टेबल किंवा अजून काय म्हणतो आपण, किचन कॅबिनेट्स, ट्रॉलीज, सगळ्या गोष्टींना, छोट्या छोट्या गोष्टींना स्टिक करा स्टिकी नोट्स. म्हणजे येता जाता तुमच्या त्या नजरेस पडेल की अच्छा याला हे म्हणतात, त्याला ते म्हणतात. सो स्टिकी नोट्स तुम्ही जरूर करून बघू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही किती पण व्हिडिओज बघा, तुम्ही काही करा, अनलेस अँड अंटिल तुम्ही स्वतः बोलत नाही ना, स्वतः प्रॅक्टिस नाही करत, तोवर नाही येणार इंग्लिश बोलायला. की म्हणजे किती पण तुम्ही काही करा, ॲटलिस्ट 2-3 सेंटेन्सेस बोला, आरशासमोर उभं राहून बोला, म्हणजे तुम्हाला कळेल तुम्ही कसं बोलताय, थोडंसं कॉन्फिडन्स येईल. सो जितकं जास्त पॉसिबल तुम्हाला बोलणं शक्य होईल ना तितकं जास्त बोला. अजिबात घाबरू नका, तुटका फुटका बोला, पण बोला. मग नॉट नेसेसरी की तुम्ही एकदम 10 वाक्य इंग्लिशमध्ये स्ट्रेट फाडफाड बोलायला पाहिजे. सुरुवात करताय तर तुम्ही जर मराठी वाक्य बोलताय त्याच्यामध्ये 1-2 शब्द इंग्लिशचे टाका. ओके, की आई मी चालले ग बाहेर, आय एम गोइंग टू हॅव लंच अँड देन आय विल कम बॅक होम. म्हणजे 1 वाक्य मराठी, 1 वाक्य इंग्लिश असं पण करू शकता. किंवा अख्ख्या 1 वाक्य मराठी वाक्यात 2-3 इंग्लिश शब्द ऍड करा. सुरुवात तर करा. ओके, सुरुवात करा, तुम्ही बोलायला नक्की तुम्हाला इंग्लिश येईल. तुम्ही खूप छान आयडिया सांगितली. म्हणजे मी पहिल्यांदा ऐकली अशी की वेगवेगळ्या वस्तूंना तुम्ही स्टिकी नोट्स लावा, म्हणजे तुमचे एफर्ट्स कमी होतील. कारण आपण रोज त्या वस्तू पाहत असतो आणि ऑटोमॅटिकली मग आपल्याला लक्षात राहून जातं. तर मला खूप आवडली ही आयडिया. आणि एक ज्यावेळेस मी तुमचे व्हिडिओज पाहत होतो ना, तर मला एक गोष्ट नोटीस झाली की तुम्ही खूप चांगल्या टीचर पण आहात. अच्छा, थँक्यू. आणि तुम्हाला चांगलं म्हणजे समोरच्याला त्या लेवलला जाऊन तुम्ही समजायचं ट्राय करतात. मला तोच विचारायचं होतं की एखाद्याला जर चांगलं टीचर व्हायचं असेल सपोज, किंवा एखाद्याला युट्यूबर व्हायचंय, म्हणजे सेमच काम आहे ना, कारण आपण लोकांना गोष्टी समजावून सांगत असतो. तर त्यासाठी काही ऍडवाइस किंवा काही सांगाल का की काय करायला पाहिजे? मला वाटतं ना, जितकं जास्त तुम्हाला सिम्प्लिफाय करून सांगता येईल. कारण का हेच इंग्लिश जर तुम्हाला आठवत असेल, आपण शाळेत शिकलो तर शाळेत काय, नाऊन इज इक्वल टू हे, प्रोनाऊन इज इक्वल टू हे, हा सिम्पल प्रेझेंट टेन्स, हा फॉर्म्युला आहे, असं करा तसं करा, काहीच कळलेलं नव्हतं, फक्त मार्क्ससाठी करायचो. पण खरंच आपल्या आयुष्यात ते आहे का इम्पॉर्टंट? मग जर असेल तर किती छान आणि सिम्पल पद्धतीने समोरच्या व्यक्तीला समजू शकतो. शशांक ॲक्च्युली हे कायम म्हणतो की म्हणजे इतकं ते इझी करायला पाहिजे ना, की जर एखादं माकड असेल तर त्यालाही ते यायला पाहिजे. तुम्ही इतकं इझी करून सांगा, म्हणजे इझीच्या पण इझी करून सांगा, तर ते लोकांपर्यंत समजणार आहे. तुम्ही जर वरवर कन्सेप्ट सांगितले, थातूर मातूर काहीतरी एक्सप्लेनेशन दिलं, लोकांना कळणार नाहीये. सो अगदी लहान मुलाला जर तुम्हीच कसं समजवाल तसं समजवा, समोरच्या व्यक्तीला नक्कीच समजेल. आणि मनापासून समजवा, नुसतं पैसे कमवायचे, नुसतं मला पैसे कमवायचे आहेत, मी काहीतरी व्हिडिओ करतो टाकतो असं न करता खरंच मनापासून करा, नक्की यश मिळेल.